welcome all of you. In this video we will see next point from chapter number 3 and topic name is design concepts. First one abstraction. आता या डिझाईन कन्सेप्ट्समध्ये आपल्याला 10 कन्सेप्ट पाहिजे टोटल. ओके, त्याची डेफिनेशन आणि त्याचं मीनिंग काय आहे. ॲक्च्युअल डिझाईन करताना किंवा डिझाईन परफॉर्म करताना डिझाईन मॉडेलिंगमध्ये या कन्सेप्ट्स यूज केले जातात. फर्स्ट वन ॲब्स्ट्रॅक्शन. आता तुम्ही OOPमध्ये पाहिलं आहे की ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय असतं की बॅकग्राऊंड डिटेल्स हाईड करायचे आणि जे इसेन्शियल डिटेल्स आहेत तेच फक्त युजरला शो करायचे, म्हणजे जे नेसेसरी आहे तेच शो करायचे. पण फंक्शन कसं परफॉर्म केलं आहे हे युजरला डिटेल्स आपण प्रेझेंट करत नाही. ओके, याला म्हणायचं ॲब्स्ट्रॅक्शन. When you consider a modular solution to any problem, many levels of abstraction can be posed. At the highest level of abstraction, a solution is stated in broad terms using the language of problem environment. आता जेव्हा तुम्ही कोणता पण लार्ज प्रॉब्लेम सॉल्व करताय तेव्हा काय केलं जातं, मॉड्यूलमध्ये त्याचं किंवा त्याला मॉड्यूलमध्ये डिवाइड केलं जातं. ओके, तर लेवल्स ऑफ ॲब्स्ट्रॅक्शनमध्ये ॲब्स्ट्रॅक्शनमध्ये लेवल्स ऑफ म्हणजे डिफरंट लेवल्सला ॲब्स्ट्रॅक्शन अचीव केलं जातं. ओके, तर फर्स्ट काय आहे की हायेस्ट लेवल जेवढी ॲब्स्ट्रॅक्शनची लेवल हाय असेल तेवढं तुमचं जास्त ॲब्स्ट्रॅक्शन काय होणार आहे, अचीव होणार आहे. म्हणजेच काय की तुमचा प्रॉब्लेम की जे काय मॉड्यूल असेल ते ब्रॉड टर्म्समध्ये डिफाईन केलेलं असणार आहे, म्हणजे जास्त मोठ्या फंक्शनल पार्ट्समध्ये जेणेकरून की ज्याच्यात अजिबात डिटेल्स दिलेले नसणार आहे, की तुमचं फंक्शन काय असणार आहे ब्रॉड टर्म्समध्ये डिफाईन केलेलं असणार आहे. म्हणजे जे इंटरनल स्ट्रक्चर डिटेल्स आहेत ते एकदम मायनर ह्याच्यात असतील. ओके, ॲट द हायेस्ट लेवल ॲब्स्ट्रॅक्शनमध्ये. आणि ॲट लोअर लेवल ॲब्स्ट्रॅक्शनमध्ये मोर डिटेल डिस्क्रिप्शन ऑफ अ सोल्युशन इज प्रोव्हाइडेड. सोल्युशनचं जरा जास्त डिस्क्रिप्शन तिथे प्रोव्हाइड केलेलं असणार आहे. ओके, तर हायेस्ट लेवलला म्हणजे काय असणार आहे, ॲब्स्ट्रॅक्शन जास्त अचीव केलं असणार आहे आणि इथे लो लेवल ऑफ ॲब्स्ट्रॅक्शनला जास्त डिटेल्स प्रोव्हाइड केलेले असणार आहे सोल्युशन कसं अचीव करायचे त्याला. ओके, ॲज डिफरंट लेवल्स ऑफ ॲब्स्ट्रॅक्शन आर डेव्हलप्ड यू वर्क टू create both procedural and data abstractions. A procedural abstraction refers to a sequence of instructions that have a specific and limited functions. Procedural abstraction ला काय डिफाईन केले बघा त्यांनी की ते काय असणार आहे, सिक्वेन्स ऑफ इन्स्ट्रक्शन्स दॅट हॅव अ स्पेसिफिक अँड लिमिटेड फंक्शन्स. तुम्हाला काय करायचं आहे, सिक्वेन्स ऑफ इन्स्ट्रक्शन्स प्रोव्हाइड करायचे प्रोसिजरल ॲब्स्ट्रॅक्शनमध्ये, पण त्या इन्स्ट्रक्शनचे जे फंक्शन्स असणार आहेत ते काय पाहिजे, इसेन्शियल म्हणजे फक्त स्पेसिफिक जेवढं हवं तेवढं आणि लिमिटेड. ओके, बाकीचे बॅकग्राऊंड डिटेल्स प्रोव्हाइड करत नाही. अ डेटा ॲब्स्ट्रॅक्शन इज अ नेम्ड कलेक्शन ऑफ डेटा दॅट डिस्क्राइब्स द डेटा ऑब्जेक्ट. ओके, डेटा ॲब्स्ट्रॅक्शनमध्ये काय केलं जातं, फक्त जो नेम्ड डेटा आहे त्याच डेटा काय केलेला जातो, डिस्क्राईब केला जातो. ओके, बाकीचा डेटा हाईड केला जातो, त्याला म्हणायचं ॲब्स्ट्रॅक्शन. देन सेकंड कन्सेप्ट आहे तुमची डिझाईन कन्सेप्ट आर्किटेक्चर. सॉफ्टवेअर आर्किटेक्चर अल्युड्स टू द ओव्हरऑल स्ट्रक्चर of the software and the ways in which that structure provides conceptual integrity for a system. In the simplest form, architecture is the structure or organization of program components, the manner in which these components are interact and the structure of the data that are used by the components. Architecture म्हणजेच काय थोडक्यात तुमचं जो काय तुमचा ओव्हरऑल प्रॉब्लेम आहे तुम्ही जो सॉल्व करताय त्याचं स्ट्रक्चर, त्याचे जे इंटरनल मॉड्यूल्स आहेत किंवा इंटरनल कंपोनंट्स आहेत त्याचा इंटरफेस. ओके, आणि थर्ड वन काय ते कसे इंटरॅक्ट होत आहेत त्याचं एक सिनारिओ आणि स्ट्रक्चर ऑफ डेटा दॅट आर युज्ड बाय द कंपोनंट्स. तुमच्या कंपोनंट्सनी किंवा तुमच्या मॉड्यूल्सनी कोणता डेटा यूज केला आहे त्याचा त्या डेटाचं स्ट्रक्चर. हेच कशात असतं तुमच्या आर्किटेक्चरमध्ये 3 गोष्टी असतात. ओके, पहिल्यांदा काय तुमचं ओव्हरऑल स्ट्रक्चर तुमच्या सिस्टीमचं, नंतर ना तुमचे जे इंटरनल मॉड्यूल्स आहेत किंवा इंटरनल सब डिवाइड केलेले जे कंपोनंट्स आहेत त्याचं इंटरफेस. ओके, म्हणजे इंटरॅक्शन्स कशा होत आहेत. आणि तिसरं म्हणजे जो काही डेटा तुमच्या स्ट्रक्चरने यूज केला डेटा तुमच्या मॉड्यूल्सने यूज केलं त्या डेटाचं पण स्ट्रक्चर. ओके, ओव्हरऑल स्ट्रक्चर असतं तुमच्या सिस्टीमचं कशात, आर्किटेक्चरमध्ये. देन पॅटर्न्स. अ पॅटर्न इज अ प्रूव्हन सोल्युशन टू अ रिकरिंग प्रॉब्लेम विदिन अ सर्टेन कंटेक्स्ट. पॅटर्न म्हणजे काय असतं की तुमचं रिऑकरिंग म्हणजे एखादा प्रॉब्लेम जर रिऑकर होतोय सारखा ऑकर होतोय तर त्या प्रॉब्लेमसाठी एक डिफाईन केलेलं सोल्युशन. ओके, एखादं प्रूव्हन सोल्युशन. प्रूव्हन म्हणजे काय की ज्या
सोल्युशनने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय असं प्रूव्ह झालेलं आहे. ओके, तर त्या रिऑकरिंग प्रॉब्लेमसाठी, रिपीटेड ऑकर होणाऱ्या प्रॉब्लेमसाठीचं सोल्युशन म्हणजेच काय, पॅटर्न. द इंटेंट ऑफ ईच डिझाईन पॅटर्न इज टू प्रोव्हाइड द डिस्क्रिप्शन दॅट एनेबल्स अ डिझायनर टू डिटरमाइन. तुमच्या डिझाईन पॅटर्नचं ॲक्च्युअल हे काय असतं, डिझाईन पॅटर्नचे डिस्क्रिप्शन तुमचं हे करतं, प्रोव्हाइड करतं. त्याचा पर्पज काय असतो, फर्स्ट वन, डिझायनरला कशाने हेल्प होते. ओके, व्हेदर द पॅटर्न इज ॲप्लिकेबल टू द करंट वर्क, व्हेदर द पॅटर्न कॅन बी रियूज्ड, and whether the pattern can serve as a guide for developing a similar but functionally or structurally different pattern. आता 3 वेजनी तो काय करतोय, पॅटर्न तुमचा तुमच्या डिझायनरला हेल्प करेल. काय डिटरमाइन करायला तो हेल्प करेल, फर्स्ट वन, व्हेदर द पॅटर्न इज ॲप्लिकेबल टू द करंट वर्क, तुमच्या करंट वर्कसाठी तुमचा पॅटर्न ॲप्लिकेबल आहे का. देन सेकंड वन, व्हेदर द पॅटर्न कॅन बी रियूज्ड, पॅटर्न तुमचा रियूज होऊ शकतो का. ओके, आणि व्हेदर द पॅटर्न कॅन सर्व ॲज अ गाईड फॉर डेव्हलपिंग अ सिमिलर बट फंक्शन, तुमचा जो पॅटर्न आहे डेव्हलप केलेला तो सिमिलर एखाद्या दुसऱ्या प्रॉब्लेमसाठी, फक्त काय तो प्रॉब्लेम दुसरा फंक्शनली आणि स्ट्रक्चरली डिफरंट आहे. ओके, पण सिमिलर टाईपच्या प्रॉब्लेमसाठी हा ॲज अ गाईड म्हणून वर्क करेल का. ओके, ह्या गोष्टींमध्ये तुमचा जो पॅटर्न आहे तो डिझायनरला हेल्प करणार आहे. Then separation of concerns. Separation of concerns is a design concept that suggests that any complex problem can be more easily handled if it is divided into pieces that can each be solved and or optimized independently. तुमची सेपरेशन ऑफ कॉन्सर्न ही कन्सेप्ट काय सांगते की तुमचा जर कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तो जास्त इझिली हँडल करू शकता. कधी, जेव्हा तुम्ही त्याला छोट्या छोट्या पार्ट्समध्ये काय करणारे, डिवाइड करणारे, छोट्या छोट्या पीसेसमध्ये काय करणारे, डिवाइड करणारे. ओके, सेपरेशन ऑफ कॉन्सर्न्स ही हे प्रिन्सिपल सांगते. ओके, कॉन्सर्न इज अ फीचर और बिहेवियर दॅट इज स्पेसिफाईड ॲज अ पार्ट ऑफ रिक्वायरमेंट्स मॉडेल for the software. By separating concerns into smaller and therefore more manageable pieces, a problem takes less effort and time to solve. त्यांनी काय सांगितले, सेपरेशन ऑफ कॉन्सर्न्स, जर तुम्ही एखाद्या प्रॉब्लेमला स्मॉलर पीसेसमध्ये डिवाइड करताय, मॅनेजेबल पीसेसमध्ये डिवाइड करताय, तर त्याच्याने काय होणार आहे, तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी लेस एफर्ट्स आणि टाईम लागणार आहे. Then modularity. Modularity is the most common manifestation of separation of concerns. Software is divided into separately named and addressable components, sometimes called as modules. Modularity मध्ये काय सांगितले, सेपरेशन ऑफ कॉन्सर्न्सच हा एक पुढचा पार्ट आहे की तुमचं जे सॉफ्टवेअर आहे ते डिफरंट सबडिवाइड केलं जातं छोट्या छोट्या कंपोनंट्समध्ये, आणि त्या कंपोनंट्सलाच काय म्हणायचं, मॉड्यूल म्हणतो आपण. ओके, आणि त्या प्रत्येक मॉड्यूलला सेपरेट स्वतःचं नाव असणार आहे. ओके, जेणेकरून तुम्ही त्याला ॲड्रेस करू शकता. दॅट आर इंटिग्रेटेड टू सॅटिस्फाय प्रॉब्लेम रिक्वायरमेंट्स. हे जे मॉड्यूल्स आहेत डिव्हाइड केलेले, ते नंतर काय केले जातात, इंटिग्रेट केले जातात. कशासाठी, पर्पज काय, की प्रॉब्लेमच्या रिक्वायरमेंट सॅटिस्फाय करण्यासाठी. इफ यू सब डिवाइड सॉफ्टवेअर indefinitely, the effort required to develop it will become negligibly small. मॉड्युलरिटी अचीव करताना तुम्हाला काय होणार आहे, तुमचे जे एफर्ट्स आहेत प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला ते काय होणार आहेत, कमी होणार आहेत. देन इन्फॉर्मेशन हायडिंग. द प्रिन्सिपल ऑफ इन्फॉर्मेशन हायडिंग सजेस्ट दॅट मॉड्यूल्स बी कॅरेक्टराइज्ड बाय डिझाईन डिसिजन that hides from all others. In other words, modules should be specified and designed so that information contained within a module is inaccessible to other modules that have no need for such information. आता जेव्हा तुमचं प्रॉब्लेम तुम्ही मॉड्यूलमध्ये डिवाइड करणार आहे, सोल्युशन मॉड्यूलमध्ये डिवाइड करणार आहे, ओके, तर त्या मॉड्यूल्सला जेवढी काही इसेन्शियल इन्फॉर्मेशन आहे जी इंटरॅक्ट करण्यासाठी, दोन मॉड्यूल्सला इंटरॅक्ट करण्यासाठी गरजेची आहे, ओके, तेवढीच इन्फॉर्मेशन फक्त शो करायची, बाकीची इन्फॉर्मेशन काय करायची, मॉड्यूल्सनी हाईड करायची. ओके, कॉम्प्लेक्सिटी अचीव किंवा कमी करण्यासाठी हा इन्फॉर्मेशन हायडिंगचा पर्पज आहे. ओके, हायडिंग implies that effective modularity can be achieved by defining a set of independent modules that communicate with one another only that information necessary to achieve software function. त्याचं मेन मोटो काय आहे की इंडिपेंडंट मॉड्यूल्स डिफाईन करायचे, फक्त जेवढी इन्फॉर्मेशन
इंडिपेंडंट म्हणजे काय की ज्यांचं जास्त इंटरॅक्शन नसलं पाहिजे. सपोज पण आता एका मॉड्यूलचा डेटा सपोज दुसऱ्या मॉड्यूलला लागतोय, यूज करायचा आहे, तर जिथे नेसेसरी आहे तिथेच ती इन्फॉर्मेशन दुसऱ्या मॉड्यूलला शो करायची आहे. ओके. Next, functional independence. Functional independence is achieved by developing modules with single-minded function. You should design software so that each module addresses a specific subset of requirements and has a simple interface when viewed from other parts of a program structure. Software with effective modularity, that is independent modules, is easier to develop because function can be compartmentalized and interfaces are simplified. फंक्शनल इंडिपेंडन्स मध्ये काय सांगितलं की जेवढं शक्य होईल तेवढं हे मॉड्यूल्स आणि फंक्शन्स काय पाहिजे, इंडिपेंडंट पाहिजे. ओके. इंडिपेंडंट जे फंक्शन्स आहेत ते डिफाईन करायला किंवा त्याचं कंपार्टमेंटलायझेशन करायला आणि इंटरफेसेस मेंटेन करायला काय असतात, सिम्पल असतात. ओके. सो फंक्शन्स कसे पाहिजे तुमचे, इंडिपेंडंट पाहिजे. इंडिपेंडंट मॉड्यूल्स आर इझियर टू मेंटेन अँड टेस्ट. इंडिपेंडंट मॉड्यूल्स जे असतात ते काय असतात, इझी असतात मेंटेन करायला आणि टेस्ट करायला इझी असतात. बिकॉज सेकंडरी इफेक्ट्स कॉज्ड बाय डिझाईन ऑर कोड मॉडिफिकेशन आर लिमिटेड. एरर प्रपोगेशन इज रिड्यूस्ड अँड रियुजेबल मॉड्यूल्स आर पॉसिबल. जेव्हा तुम्ही इंडिपेंडन्सी कमी ठेवताय तुमच्या मॉड्यूल्समध्ये तेव्हा काय होणार आहे, तुमचं रेट ऑफ एरर्स काय होणार आहे, कमी होणार आहे. कारण की जेव्हा तुमचे मॉड्यूल्स डिपेंडंट असतात तेव्हा काय होतो, एका ठिकाणी जर कोडचा चेंज केला तर तो दुसऱ्या ठिकाणी अफेक्ट करतो जिथे डिपेंडन्सी आहे. ओके. तर त्याचा रेट काय होणार आहे, कमी होणार आहे आणि तुमची रियुजेबिलिटी वाढणार आहे. ओके. नेक्स्ट, refinement. Refinement is actually a process of elaboration. You begin with a statement of a function that is defined at a high level of abstraction. That is statement describes a function or information conceptually but provides no information about the internal workings of the function or the internal structure of the information. Refinement म्हणजे काय की it is the process of elaboration. You begin with a statement of a फंक्शन. म्हणजे काय होणार आहे की तुमचं जे फंक्शनचं नेम आहे त्याच्यापासून तुमची सुरुवात होईल. नंतरनं तुमचं जे डिटेल डिस्क्रिप्शन आहे, इंटरनल स्ट्रक्चर आहे, तिथपासून हायेस्ट लेवल ऑफ ॲब्स्ट्रॅक्शनपासून तुम्ही कुठे जाताय, लो लेवल ऑफ ॲब्स्ट्रॅक्शनकडे जाताय. ओके. दॅट इज द स्टेटमेंट डिस्क्राइब्स फंक्शन ऑर इन्फॉर्मेशन कन्सेप्च्युअली बट प्रोव्हाइड्स नो इन्फॉर्मेशन अबाउट द इंटरनल वर्किंग्स ऑफ द फंक्शन ऑर इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द इन्फॉर्मेशन. तुमचे जे सपोज तुम्हाला फंक्शन एखादा हायेस्ट लेवलला हे करायचं आहे, डिफाईन करायचं आहे, तेव्हा काय होणार आहे तुमचं, तुम्ही फक्त फंक्शनचं नेम सांगताय. ओके. नंतर जसं जसं तुम्ही लो लेवलला जाल तसं तसं तुम्ही काय करणार आहे, त्या फंक्शन्सचे ॲक्च्युअली इंटरनली डिटेल्स सांगणार आहे. यू देन एलिबरेट अँड ऑन द ओरिजिनल स्टेटमेंट प्रोव्हाइडिंग मोर अँड मोर डिटेल ॲज इच सक्सेसिव्ह रिफाइनमेंट. आपण सक्सेसिव्ह रिफाइनमेंटला म्हणू की इन्क्रीमेंट. ओके. प्रत्येक सक्सेसिव्ह रिफाइनमेंटला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन तुम्ही प्रोव्हाइड करणार आहे. ॲस्पेक्ट्स. A requirements model can be organized in a way that allows you to isolate each concern or requirement so that it can be considered independently. In practice, however, some of these concerns span the entire system and cannot be easily compartmentalized. As design begins, requirements are refined into a modular design representation. Aspects म्हणजे काय, इथे बघा एक सिनारिओ दिलाय. Consider two requirements A and B. Requirement A cross-cuts requirement B if a software decomposition or refinement has been chosen in which B cannot be satisfied without taking A into account. आता अशी सिच्युएशन असेल की तुम्ही असे डिकम्पोजिशन चूज करताय किंवा अशी रिफाइनमेंट प्रोसेस चूज करताय की जिथे सपोज तुमच्या दोन रिक्वायरमेंट्स तुम्हाला सॅटिस्फाय करायच्यात, अचीव करायच्यात, पण काय होतंय की ए कन्सिडर केल्याशिवाय तुम्हाला ए रिक्वायरमेंट कन्सिडर केल्याशिवाय तुम्हाला बी अचीव करता येत नाही. ओके. म्हणजे तुम्हाला ए रिक्वायरमेंट सॅटिस्फाय करायची आहे पण ती जेव्हा तुम्ही कन्सिडर करता तेव्हाच तुम्हाला बीचा सिनारिओ किंवा सॅटिस्फाय होतोय. अशा कन्सेप्टला काय म्हणायचं, ॲस्पेक्ट. ओके. त्याला काय म्हणायचं की क्रॉस कटिंग रिक्वायरमेंट्स. अशा टाईपला काय म्हणायचं, क्रॉस कटिंग रिक्वायरमेंट्स. तर ॲस्पेक्ट म्हणजे काय की ह्या अशा टाईपच्या रिक्वायरमेंट्सचं काय आहे, रिप्रेझेंटेशन आहे. ओके.
तर ह्या अशा टाईपच्या ॲस्पेक्टच्या रिप्रेझेंटेशनसाठी सेपरेट मॉड्यूल डिफाईन केलं जातं. इट इज इम्पॉर्टंट टू आयडेंटिफाय ॲस्पेक्ट्स सो दॅट डिझाईन कॅन प्रॉपरली अकॉमोडेट देम ॲज रिफाइनमेंट अँड मॉड्युलरायझेशन ऑकर इन अॅन आयडियल कॉन्टेक्स्ट अँड ॲस्पेक्ट इज इम्प्लिमेंटेड ॲज अ सेपरेट मॉड्यूल. तुमच्या प्रोग्राममध्ये किंवा तुमच्या डिझाईनमध्ये ह्या अशा ॲस्पेक्टच्या ह्याच्यासाठी अप्रोचसाठी सेपरेट मॉड्यूल काय केलं जातं, डिझाईन केलं जातं रॅदर दॅन ॲज अ सॉफ्टवेअर. म्हणजे तुमच्या ह्याच्यात दुसऱ्या मॉड्यूलमध्ये इन्क्लूड करण्यापेक्षा ह्याच्यात काय केलं जातं, ॲस्पेक्टसाठी सेपरेट मॉड्यूल क्रिएट केलं जातं. देन refactoring is a reorganization technique that simplifies the design or code of a component without changing its function or behavior. रिफॅक्टरिंग म्हणजेच काय की तुमचं एकदा डिझाईन कंप्लीट झाल्यानंतर त्याचं रिऑर्गनायझेशन करायचं आहे. ओके, कुठे डिझाईनचं म्हणजे ऑप्टिमायझेशन होतं आहे का, कोडचं ऑप्टिमायझेशन होतं आहे का, त्याचं इंटरनल स्ट्रक्चर सुधारायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं बिहेवियर किंवा फंक्शन ॲक्च्युअल फंक्शन चेंज न करता तुम्हाला इंटरनल स्ट्रक्चर सुधारवण्यासाठी जी तुम्ही रिऑर्गनायझेशन करता त्याला काय म्हणायचं, रिफॅक्टरिंग. Fowler defines refactoring in the following manner. Refactoring is a process of changing a software system in such a way that it does not alter the external behavior of the code or design yet improves its internal structure. ते काय करते, तुमचं सॉफ्टवेअर सिस्टीम चेंज करते पण कशासाठी, एक्सटर्नल बिहेवियर त्याचं ॲज इट इज राहणार आहे. फक्त काय करायचं, तुम्हाला इंटरनल स्ट्रक्चर इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही काय करता, रिफॅक्टरिंग करता. म्हणजे काय की कोडिंग, ॲक्च्युअल कोडिंग, सपोज कोडिंग झालं आणि कोडिंग नंतर मला ते प्रॉपर अरेंज करायचे, पण आता त्याचं फंक्शन चेंज होणार आहे का, नाही. फंक्शन चेंज न करता तुम्ही काय करताय, फक्त इंटरनल स्ट्रक्चर इम्प्रूव्ह करताय, त्याला काय म्हणायचं, रिफॅक्टरिंग. ओके, दीज आर द डिझाईन कन्सेप्ट्स. आपण 10 कन्सेप्ट पाहिजे डिझाईनच्या. ओके, तर ह्या व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही कॉल और मेसेजनी विचारू शकता. ओके, लेट्स स्टॉप हिअर. थँक्यू.